नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरे मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरमचा आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2. सुरुवात करूया फर्स्ट समने. इन ट्रायंगल PQR, point S is the midpoint of side QR. If PQ is equal to 11, PR is equal to 17, PS is equal to 13, find QR. त्यांनी आपल्याला सम दिलेला आहे पण त्यांनी आपल्याला फिगर दिलेली नाहीये. मग आपण काय करूया, फिगर काढून घेऊया. फिगर काढून घेतली ना की आपल्याला ते सम खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येतं. त्याच्यामध्ये काय कंडिशन दिली आहे ही कंडिशन लक्षात येते आणि मग आपल्याला कशाच्या मदतीने हे सम सॉल्व्ह करायचे ते लक्षात येतं. त्यांनी सांगितलेलं आहे ट्रायंगल PQR triangle PQR, S is midpoint of QR. S is midpoint of QR. आपण P आणि S जॉईन करूया. S मिडपॉइंट आहे, P हा वर्टेक्स आहे म्हणजे PS झाली या ट्रायंगलची मेडियन. बरोबर आहे. आता त्यांनी जे काही मेजर्स दिलेले आहेत ते मेजर्स आपण त्या ठिकाणी लिहूया. PQ is equal to 11. PQ ची लेंथ दिलेली आहे 11. PR 17. PR is equal to 17. PS 13. PS ची लेंथ दिलेली आहे 13. फाइंड QR. आपल्याला पूर्ण QR सेगमेंट जो आहे किंवा QR साइड जी आहे त्या QR साइडची लेंथ आपल्याला काढायची. बघा याच्यामध्ये मेडियन दिलेली आहे, या दोन साइडची लेंथ दिलेली आहे. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये आपण अपोलोनियस थिअरम वापरू शकतो. बरोबर आहे. चला मग इथे आपण लिहूया. आधी आपण इथे लिहूया इन ट्रायंगल PQR. सोल्युशन. इथून सोल्युशन लिहूया कारण फिगर त्यांनी दिलेली नाहीये. फिगर आपण आपल्या मनाने काढलेली आहे. बरोबर आहे. इन ट्रायंगल PQR, S is midpoint of QR. S is midpoint of QR. S हा QR चा मिडपॉइंट आहे म्हणजे PS झाली मेडियन. मग ते इथे आपण लिहूया therefore sec PS is the median. S midpoint of QR हे गिवन आहे. इथे आपण लिहूया गिवन. आता ज्या ज्या लेंथ दिलेल्या आहेत त्या लेंथ आपण इथे लिहूया. PQ is equal to 11. PQ 11. PR 17. PS 13. पुन्हा इथे आपण लिहूया गिवन. by the Apollonius theorem. By the Apollonius theorem, काय आहे अपोलोनियस थिअरम? अपोलोनियस थिअरम ने ज्या साइड वरती मिड पॉइंट दिलेला आहे ज्या साइडचा ती साइड सोडून ज्या रिमेनिंग साइड्स आहेत कोणत्या PQ आणि PR त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन करायची.
बरोबर. म्हणजे इथे येणार PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स PS स्क्वेअर किंवा ट्वाइस PS स्क्वेअर प्लस ट्वाइस SR स्क्वेअर, ट्वाइस SR स्क्वेअर. हा आहे अपोलोनियस थिअरम. बरोबर ना. मग आता इथे व्हॅल्यूज घेऊया आपण. PQ स्क्वेअर म्हणजे इथे येणार 11 स्क्वेअर प्लस PR आहे 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2. PS ची व्हॅल्यू आहे 13 म्हणजे इथे येणार 13 स्क्वेअर प्लस ट्वाइस SR स्क्वेअर. ओके. 11 स्क्वेअर आहे 121, 11 स्क्वेअर 121, 17 स्क्वेअर 289 इज इक्वल टू 2. 13 चा स्क्वेअर 169 प्लस ट्वाइस SR स्क्वेअर. तर 121 आणि 289 याची ऍडिशन आपण करूया. 9 प्लस 1 10, 8 प्लस 2 10 प्लस 1 11, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4, 410 इज इक्वल टू 2 आणि 169 चा आपण मल्टिप्लिकेशन करणार. 2 9 जा 18 कॅरी 1, 2 6 जा 12 प्लस 1 13 कॅरी 1, 2 1 जा 2 प्लस 1 3 प्लस ट्वाइस SR स्क्वेअर. आता 338 या साईडला प्लस आहेत, इक्वल टू च्या या साईडला आल्यानंतर होतील मायनस. मग आपण इथे लिहूया 410 मायनस 338 इज इक्वल टू ट्वाइस SR स्क्वेअर. देअरफॉर आता यांचं सबट्रॅक्शन येईल. 10 मायनस 8 2 कॅरी 1, 11 मायनस 3 7 is equal to twice SR square. Therefore 2 या साइडला मल्टिप्लाय, या साइडला आल्यानंतर होतील डिवाइड. Therefore 72 upon 2 is equal to SR square. 72 upon 2 2 ने डिवाइड केलं की न्यूमरेटर मध्ये जो नंबर आहे त्याचा हाफ नंबर आपल्याला मिळतो. 72 च्या हाफ येतात 36, 2 3 जा 6, 2 6 जा 12 इज इक्वल टू SR स्क्वेअर. दॅट इज मी SR स्क्वेअर या साइडला लिहिते. SR स्क्वेअर इज इक्वल टू 36. देअरफॉर SR इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतला आपण, मग 36 चा स्क्वेअर रूट येणार प्लस मायनस 6. इथे आपण लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. पण आपण काय करतो आहोत, साइडची लेंथ काढतो आहोत आणि लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणून मग इथे आपण लिहूया बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. Therefore, SR is equal to 6. म्हणजे मायनस 6 इथे येणार नाही, म्हणजे SR is equal to येणार 6. आता लक्षात घ्या की आपल्याला SR ची लेंथ मिळालेली आहे. आपल्याला त्यांनी फाइंड QR सांगितलेलं आहे. मग आता SR आणि QR यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर S हा मिड पॉइंट आहे QR चा, म्हणजे जी SR ची लेंथ आहे तीच QS ची पण लेंथ येणार आहे. किंवा तुम्ही असंही सांगू शकता की SR आणि QS दोन्ही इक्वल आहे, म्हणजे SR चा ट्वाइस केल्यानंतर आपल्याला QR मिळणार आहे. बरोबर. मग इथे आपण एक नंबर देऊया याला, म्हणजे हे रिझन म्हणून आपल्याला इथे लिहिता येईल. नाउ QR इज इक्वल टू ट्वाइस SR. इथे लिहूया आपण फ्रॉम 1 therefore QR
आर इज इक्वल टू 2 इंटू एस आर ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6. इथे आपण लिहू फ्रॉम 2 मग 2 6 12. therefore QR is equal to 12 युनिट. हे आलं आपलं आन्सर. आता फायनल आन्सर आपण जसं नेहमी ब्रॅकेट मध्ये लिहितो किंवा बॉक्स मध्ये लिहितो त्या पद्धतीने आपण इथे फायनल आन्सर आपलं लिहूया. QR is equal to 12 युनिट. QR is equal to 12 युनिट. हे आपलं फायनल आन्सर आपण बॉक्स मध्ये लिहिलं. अतिशय सिंपल सम आहे आणि लक्षात ठेवा की एक्झाम मध्ये या पद्धतीचा अपोलोनियस थिअरमचा वापर करून सोडवण्यासाठी एक तरी सम नक्की असतो. त्यामुळे अपोलोनियस थिअरम फिगर वरून कसा लिहिताय हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ते समजलं की फक्त ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज त्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि आन्सर काढायचे. येते लक्षात. आता आपण घेऊया सेकंड सम. सेकंड सम बघा. इन ट्रायंगल ABC, AB is equal to 10, AC is equal to 7, BC is equal to 9. Then find the length of the median drawn from point C to side AB. त्यांनी फिगर दिलेली नाहीये, फिगर आपण काढून घ्यायची आहे. बरोबर. ट्रायंगल ABC घेतला आपण. ABC मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे AB is equal to 10. AB ची लेंथ आहे 10, AC 7, BC 9. फाइंड द लेंथ ऑफ मेडियन. म्हणजे इथे आपल्याला मेडियनची लेंथ काढायची आहे. ड्रॉन फ्रॉम पॉइंट सी टू साइड AB. म्हणजे सी या वर्टेक्स मधून AB वरती मेडियन काढायची आहे आपण आणि त्या मेडियनची लेंथ म्हणजे CM ची लेंथ आपल्याला इथे काढायची आहे. बरोबर. मग त्यांनी इथे M पॉइंट वगैरे दिलेला नाहीये. त्यांनी फक्त असं म्हटलेलं आहे की फाइंड द लेंथ ऑफ मेडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट सी टू साइड AB. मेडियन आपण काढून घ्यायची आहे. त्या मेडियनचा जो पॉइंट या साइड AB वरती आहे त्याला नाव सुद्धा आपणच मनाने द्यायचं आहे. येते लक्षात. ABC हे जे 3 आहेत हे 3 लेटर सोडून दुसरे तुम्ही कोणतेही लेटर या पॉइंट साठी तुम्ही वापरू शकता. येते लक्षात. चला आता आपण सॉल्व्ह करूया. आधी आपण ही मेडियन काढलेली आहे. ती मेडियन काढलेली लिहूया आपण. लेट set CM be the median drawn from point C to side AB. From point C to side AB. मग आपल्याला माहितीये की ज्या वेळेला आपण मेडियन काढतो त्यावेळेला त्या साइड वरचा पॉइंट म्हणजे त्या साइड AB चा मिड पॉइंट असतो. म्हणून आपण इथे लिहूया therefore point M is the midpoint ऑफ सेग AB. म्हणजे हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे आणि तुम्हाला हे पटकन इथे लिहायला आठवलंच पाहिजे की ज्या वेळेला आपण मेडियन काढतो तर मेडियन म्हणजे मेडियनचे जे 2 पॉइंट्स आहेत त्याच्यापैकी एक पॉइंट म्हणजे वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल असतो आणि जो दुसरा पॉइंट आहे तो दुसरा पॉइंट म्हणजे त्या साइडचा मिड पॉइंट असतो. मग आता M हा आहे AB चा मिड पॉइंट. मग आपल्याकडे AB ची लेंथ आहे. आपल्याला माहितीये ज्यावेळेला आपण अपोलोनियस थिअरम लिहितो त्यावेळेला आपल्याला AM किंवा BM या दोघांपैकी एकाला कोणाला तरी तिथे वापरायचं असतं त्या स्टेटमेंट मध्ये आपण जे लिहितो त्यामध्ये. म्हणून मग आपल्याला या AB वरून AM किंवा BM या दोघांपैकी एकाची कोणाची लेंथ लिहून घ्यावी लागेल. म्हणून मग आपण इथे लिहूया M इज मिड पॉइंट ऑफ सेग AB. therefore AM is equal to half of AB. therefore AM is equal to half of AB ची लेंथ आहे आपल्याकडे 10.
10. Therefore AM is equal to 2 5s are 10. म्हणजे AM ची लेंथ इथे आपल्याला मिळाली 5. बरोबर. इथे आपण लिहूया सिन्स AB is equal to 10. AB is equal to 10. आता ज्या त्यांनी AC आणि BC च्या लेंथ दिलेल्या आहेत त्याही इथे आपण लिहून घेऊया. नाउ AC is equal to 7. AC is equal to 7. BC is equal to 9. AC ची लेंथ BC आणि AM या तिघांचा वापर करून आपल्याला आता अपोलोनियस थिअरमचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपण आपल्याला जी मेडियनची लेंथ काढायची ती मेडियनची लेंथ काढणार आहोत. म्हणून मग इथे आपण लिहूया बाय अपोलोनियस थिअरम कसा वापरणार इथे अपोलोनियस थिअरम. ज्या साइड वरती हा मेडियनचा पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे ती साइड सोडायची. म्हणजे रिमेनिंग 2 साइड्स आहेत AC आणि BC. बरोबर. म्हणजे AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपल्याला लिहावं लागेल. AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस मेडियन स्क्वेअर घेऊया. ट्वाइस CM स्क्वेअर प्लस ट्वाइस आता M आणि BM याच्यापैकी आपण इथे M ची लेंथ घेतलेली आहे म्हणून आपण इथे लिहूया ट्वाइस AM स्क्वेअर. देअरफॉर मग आता AC स्क्वेअर AC ची लेंथ आहे 7 मग इथे येणार 7 स्क्वेअर. BC आहे 9 स्क्वेअर. ट्वाइस CM स्क्वेअर CM आपल्याला लेंथ काढायची आहे आणि ट्वाइस AM ची लेंथ आहे 5 म्हणून इथे आपण लिहूया 5 स्क्वेअर. Therefore 7 square 49 9 square 81 is equal to twice CM square plus 2 into 5 square 25. Therefore addition in 9 plus 1 10 8 plus 4 12 plus 1 30 130 is equal to twice CM square plus 25 to the 50. 50 इथे प्लस आहे इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर होतील मायनस. देअरफॉर 130 मायनस 50 इज इक्वल टू ट्वाइस CM स्क्वेअर. 130 मायनस 50 80 इज इक्वल टू ट्वाइस CM स्क्वेअर. 2 मल्टिप्लाय आहेत या साइडला आल्यानंतर डिवाइड होतील. देअरफॉर 80 अपॉन 2 इज इक्वल टू CM square. 80 upon 2 40 is equal to CM square. That is CM square is equal to 40. आता आपल्याला मेडियनची लेंथ काढायची म्हणजे CM ची लेंथ काढायची म्हणजे आपल्याला घ्यावा लागेल याचा स्क्वेअर रूट. देअरफॉर CM is equal to स्क्वेअर रूट ऑफ 40. 40 कोणाचाच परफेक्ट स्क्वेअर नाहीये. बरोबर ना. म्हणून आधी आपण 40 ला स्क्वेअर रूटच्या साइन मध्ये लिहून घेतलं. इथे लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट. पण 40 हा जरी कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नसला तरी 40 च्या फॅक्टर्स मध्ये जर कोणाचा परफेक्ट स्क्वेअर मिळत असेल तर त्यानुसार आपल्याला त्याचं फॅक्टरायझेशन आधी करून घ्यायचं. म्हणजे इथे येणार CM इज इक्वल टू 40 चं फॅक्टरायझेशन येतील 4 into 10. देअरफॉर CM इज इक्वल टू 4 चं स्क्वेअर रूट आहे 2 आणि हे रूट 10 असेच राहिले 2 रूट 10 म्हणजे आपल्याला CM इज इक्वल टू मिळालं 2 रूट 10 युनिट. त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन कसा विचारलाय फाइंड द लेंथ ऑफ मेडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड AB. म्हणजे आपलं फायनल आन्सर जे आहे ते फायनल आन्सर आपल्याला त्याच फॉर्म मध्ये लिहावं लागेल. म्हणजे आपण कसं लिहिणार द लेंथ ऑफ द median length of the median drawn from point C to side AB
AB is 2√10 युनिट. याला आपण बॉक्स मध्ये टाकू. आता बघा या ठिकाणी मी 40चं जे फॅक्टरायझेशन केलंय ना, तर मग बरेचदा मुलांना प्रश्न पडतो की जसं 10 4 40 आहे तसं मग 22 पण 40 येतं ना, मग 22 40 का नाही घेतलं? 22 40 असं का नाही घेतलं असं प्रश्न पडतो. मग आता 2 आणि 20 याच्यामध्ये दोन्हीपैकी 2 सुद्धा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाहीये आणि 20 पण कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नाहीये, बरोबर ना. इथे अशा पद्धतीने फॅक्टरायझेशन करायचं की त्याच्यामध्ये एक कोणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळेल, बरोबर. आता समजा तुम्ही 2 × 20 मल्टिप्लिकेशन लिहिलं आणि मग तुम्हाला कळलं की याच्यामध्ये कोणीही परफेक्ट स्क्वेअर नाहीये, पण म्हणून हे लगेच रफ करायची गरज नाहीये. तुम्ही 20 ला अजूनही फॅक्टराइज करू शकता. 4 5 20 किंवा 5 4 20 असं तुम्ही लिहू शकता इथे. म्हणजे इथे आता तुमच्याकडे बघा 4 हा परफेक्ट स्क्वेअर मिळाला. तुम्ही 2 5 10 × 4 असं याला लिहू शकता आणि मग 4 चं स्क्वेअर रूट 2 घेऊन मग √10 या पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता. येते लक्षात. समजा तुम्ही इथे 20 ला 5 4 20 याच्याऐवजी 2 10 20 असं केलं तरी सुद्धा चालेल. बघा 2 10 20 केल्यानंतर आता 2 2 4 येतील, मग 4 × 10 येतील आणि 4 चं स्क्वेअर रूट 2 येऊन नंतर मग √10 येईल. म्हणजे तुम्ही फॅक्टराइज कशाही पद्धतीने केला तरी चालेल, पण तुम्हाला फायनल आन्सर काढायच्या आधीची जी स्टेप आहे तिथे एक कोणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर मिळाला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट आपण रूट साइनच्या बाहेर काढून घेऊ शकतो. लक्षात आलेलं आहे सगळ्यांना हे सम. आता बघूया आपण याच्या पुढचं सम. थर्ड सम. In the figure, sec PS is the median of triangle PQR. बघा ट्रायंगल PQR दिलाय, त्यामध्ये PS त्यांनी मेडियन दिलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला लगेच तिथे लक्षात आलं पाहिजे की PS मेडियन आहे, म्हणजे S is midpoint of QR and PT perpendicular to QR. PT perpendicular to QR. Prove that. मी तेच तो प्रूव्ह म्हणून इथे डायरेक्ट लिहिलेला आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा. PR square is equal to PS square plus QR into ST plus QR into ST plus QR upon 2 bracket square. आणि दुसरा आहे PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR upon 2 bracket square. आता जर ही दिलेली इन्फॉर्मेशन, तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे ते आणि फिगर या तिन्हीचा जर तुम्ही एकत्र विचार केला तर तुम्हाला इथे लगेच लक्षात आलं पाहिजे की इथे आपल्याला PR स्क्वेअर काढायचा आहे. म्हणजे PR स्क्वेअर इज इक्वल टू त्यांनी दिलेला आहे. याचा अर्थ बघा S हा आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूज अँगल PSR हा आहे ऑब्ट्यूज अँगल. आणि आपण ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम हे ऑब्ट्यूज अँगल आणि ऍक्यूट अँगल दोघांसाठी बघितलेला आहे. त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. जेव्हा तुम्ही सेकंड पॉइंट प्रूव्ह कराल तिथे PQ स्क्वेअर, PQ ही या अँगलची ऑपोजिट साइड आहे. हा जो अँगल आहे या अँगलची ही ऑपोजिट साइड आहे आणि हा S अँगल जो आहे तो ऍक्यूट अँगल आहे. म्हणजे इथे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम फॉर ऑब्ट्यूज अँगल वापरायचा आहे आणि इथे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम फॉर ऍक्यूट अँगल आपल्याला वापरायचं आहे. हे दोन्ही ऍप्लिकेशन जर तुम्हाला माहिती नसतील तर ते स्टडी करण्यासाठी तुम्ही माझा त्याच्याशी रिलेटेड जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये हे दोन्ही ऍप्लिकेशन्स मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलेले आहेत. तो व्हिडिओ आधी बघा, तो समजला की हे सम तुम्हाला अगदी सहज लक्षात येईल. चला तर मग आपण याचा आता प्रूफ लिहूया. प्रूफ लिहिताना नेहमी त्यांनी जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्याचा वापर आपल्याला इथे सॉल्व्ह करताना करायचा आहे. मग इथे आपण लिहूया इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR
Set PS is the median. Set PS is the median. याला आपण लिहूया गिव्हन. Therefore, QS is equal to SR is equal to half of QR किंवा आपण लिहू शकतो इथे QR upon 2. कारण मेडियन दिलाय म्हटल्यानंतर S is midpoint of QR. Since S is midpoint of QR, बरोबर की नाही. तुम्ही हे ऍज अ पॉइंट म्हणून सुद्धा इथे लिहू शकता. सेकंड पॉइंट PS इज मेडियन therefore S is midpoint of QR. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही QS is equal to SR is equal to QR upon 2 या पद्धतीने थर्ड पॉइंट असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. चला आता आपण याच्यासाठी बघूया. नाउ इन triangle PSR, angle PSR is greater than 90 degree and sec PT is perpendicular to sec SR. आपण PSR फक्त या एवढ्या ट्रायंगलचा विचार करतो आहोत म्हणून मी इथे PT परपेंडिक्युलर टू SR असं इथे लिहिलेलं आहे. हा थर्ड पॉइंट घेऊया आपण. Therefore, आता रिझन आपलं खूप मोठं आहे बाय दी ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. त्यामुळे तुम्ही इथे साइडला लिहिलं तरी चालेल किंवा मग मी इथे डायरेक्ट लिहिते रिझन. Therefore, by the application of Pythagoras theorem, by the application of Pythagoras theorem कसा येणार तुमचा हा ऍप्लिकेशन ऑब्ट्यूज अँगल साठी. PR स्क्वेअर is equal to PS square plus SR square, PS square plus SR square plus twice SR into ST, twice SR into ST. हे आहे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. आता बघा आपल्याला जे टू प्रूव्ह करायचे त्यानुसार आपल्याला इथे PR स्क्वेअर मिळालेला आहे, PS स्क्वेअर पण मिळालेला आहे. आता हे SR स्क्वेअर आहे ना, तर SR म्हणजेच आपण काय लिहिलेलं आहे QR अपॉन 2. SR इज हाफ ऑफ QR आहे. म्हणजे या SR च्या जागेवरती आपण QR अपॉन 2 लिहू शकतो. म्हणून मग इथे आपण घेऊया PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे पुन्हा 2 इंटू पुन्हा SR आलेला आहे म्हणून पुन्हा SR साठी आपण इथे घेऊया QR अपॉन 2 इंटू ST. इथे आपण रिझन लिहूया फ्रॉम 2, कारण 2 मध्ये जे आपल्याला व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत आपण त्या व्हॅल्यूज आपण इथे घेतलेल्या आहेत फ्रॉम 2. Therefore, PR square is equal to PS square plus QR upon 2 square. इथे लक्षात घ्या SR चा स्क्वेअर आहे आणि SR म्हणजे QR upon 2 आहे. त्यामुळे QR upon 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर येणार. QR स्क्वेअर अपॉन 2 लिहायचं नाहीये. QR अपॉन 2 ही SR ची व्हॅल्यू आहे म्हणून QR अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचं आणि SR स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेट होल ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. इथे 2 आणि 2 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधले कॅन्सल होतील म्हणजे इथे येणार QR इंटू ST. आता बघा आपल्याला जे प्रूव्ह करायचे ते आपल्याला मिळालेलं आहे. PR स्क्वेअर
नुसार लिहायचं असेल तर QR इंटू ST याला फक्त आपल्याला मध्ये घ्यावं लागेल. म्हणून मग इथे आपण लिहूया therefore PR square is equal to PS square plus QR into ST plus QR upon 2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा जो आपला फर्स्ट पॉइंट होता, हा फर्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी प्रूव्ह केला. फर्स्ट पॉइंट आपला इथे प्रूव्ह झाला. आता आपण सेकंड पॉइंट बघूया. सेकंड पॉइंट आपल्याला अॅक्यूट अँगल ट्रायंगल साठी आहे, बरोबर. मग इथे आपण लिहूया आता हे जे इन ट्रायंगल PQR PS मेडियन किंवा हे आपण लिहिलेलं आहे, हे दोन्हीचं कॉमन आहे. आपण इथून फर्स्ट नंबर देऊया इथे. म्हणजे याचा वापर जो आहे तो आपण या सेकंडच्या प्रूफ मध्ये सुद्धा करू शकतो. मग आता इथे लिहिते मी इन ट्रायंगल PQS. बघा PQS हा ट्रायंगल आपण इथे घेतला. याच्यामध्ये इथे लिहूया आपण अँगल PSQ इज लेस दॅन 90 डिग्री अँड सेग PT परपेंडिक्युलर टू सेग QS. आता या ट्रायंगलचा आपण विचार करतोय, त्यामुळे या ट्रायंगलची QS साइड आहे, त्याच्यावरती PT परपेंडिक्युलर आहे असं आपण इथे लिहिलं. इथे आपण लिहूया गिव्हन. या इथे पण माझं लिहायचं राहिलं, याचं पण रिझन आपण गिव्हन असं लिहूया. therefore by the application of Pythagoras theorem आता अॅक्यूट अँगल ट्रायंगल साठी आपलं हे ऍप्लिकेशन कसं येणार आहे, या अँगलची ऑपोजिट साइड म्हणजे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू ST. 2QS इंटू ST. therefore PQ स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथे बघा आपल्याला PS स्क्वेअर तसंच हवंय म्हणून आपण PS स्क्वेअर आहे तसंच लिहिलं, प्लस QS जो आहे तो QS म्हणजे QR अपॉन 2 आहे, म्हणून QS च्या जागेवरती आपण इथे लिहूया QR अपॉन 2. QS स्क्वेअर आहे म्हणून होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आला मायनस 2 इंटू इथे सुद्धा आता QS आहे म्हणजे इथे सुद्धा QS च्या जागेवरती आपण लिहूया QR अपॉन 2. म्हणजे इथे येणार QR अपॉन 2 इंटू ST. हे 2 कॅन्सल झाले. therefore PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस QR इंटू ST. बघा तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR अपॉन 2 स्क्वेअर प्लस QR अपॉन 2 स्क्वेअर मायनस QR इंटू ST मायनस QR इंटू ST. ती स्टेप मिळालेली आहे, फक्त याला आपण मध्ये घेऊया. therefore PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी या सेकंड पॉइंटचं प्रूफ सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. येतं लक्षात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पुढचे 2 सम्स घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.